नमस्कार मित्र मैत्रिणींनो, टार्गेट स्पर्धा परीक्षा यामध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. महत्त्वाची बातमी, राष्ट्रीय पक्षाची स्थिती. अलीकडेच निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. बातम्यांमध्ये का निवडणूक आयोगाने आम आदमी पार्टी आपला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे आणि अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एनसीपी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी सीपीआय यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. आयोगाने उत्तर प्रदेशमधील राष्ट्रीय लोकदल आरएलडी, आंध्र प्रदेशातील भारत राष्ट्र समिती बीआरएस, मणिपूरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक अलायन्स, पुद्दुचेरीमधील पट्टाली मक्कल काची, पश्चिम बंगाल आणि मिझोराममधील क्रांतिकारी समाजवादी पक्ष यांना दिलेला राज्य पक्षाचा दर्जाही काढून टाकला आहे. मिझोराममध्ये पीपल्स कॉन्फरन्स. आता देशात 6 राष्ट्रीय पक्ष आहेत: बहुजन समाज पार्टी, भारतीय जनता पार्टी, भाजप, नॅशनल पीपल्स पार्टी एनपीपी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी काँग्रेस आणि आम आदमी पार्टी आप. राष्ट्रीय पक्षाच्या स्थितीसाठी निकष. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणायचे असल्यास या 3पैकी कोणत्याही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. किमान 4 राज्यांतील पक्षाच्या उमेदवारांना गेल्या राष्ट्रीय निवडणुकीत त्या प्रत्येक राज्यात मिळालेल्या एकूण मतांपैकी किमान 6% मते मिळणे आवश्यक आहे. याशिवाय लोकसभेच्या 4 जागा जिंकायला हव्या होत्या. लोकसभेच्या एकूण जागांपैकी किमान 2% जागा एखाद्या पक्षाने जिंकल्या पाहिजेत. पक्षाचे उमेदवार कमीत कमी 3 राज्यांतून निवडून आले पाहिजेत. किमान 4 राज्यांमध्ये पक्षाला राज्य पक्ष म्हणून ओळखले जाते. स्रोत: तृणमूल, एनसीपी आणि सीपीआय यापुढे राष्ट्रीय पक्ष का राहिले नाहीत? पुढील बातमी, शिवडी किल्ला. अलीकडेच शिवडी किल्ल्याला मुंबईमधील मेकओव्हरचा भाग म्हणून फ्लेमिंगो व्ह्यूइंग गॅलरी मिळेल. शिवडी किल्ल्याबद्दल. हा मुंबईतील एक किल्ला आहे जो ब्रिटिशांनी 1680 मध्ये शिवडी पार्सल बेटावर बांधला होता. मुंबई हार्बरच्या कडेला दिसणाऱ्या उत्खनन केलेल्या टेकडीवर हे वॉच टॉवर म्हणून काम केले जात होते. 1689 मध्ये सिद्दी सेनापती यादी सकट याने मुंबईवर आक्रमण केले आणि त्यांनी प्रथम शिवडी किल्ला ताब्यात घेतला. सिद्दी हे मुघल सम्राट औरंगजेबाचे मित्र होते. हा किल्ला नंतर 1772 मध्ये पोर्तुगीजांना परतवून लावलेल्या लढाईत सामील आहे. 1818 मध्ये ब्रिटिश मराठा युद्धानंतर किल्ल्याचे सामरिक महत्त्व कमी झाले. नंतर कारागृह म्हणून त्याचा वापर करण्यात आला, परंतु आज ते अनेक भागांमध्ये दुर्लक्षित आहे. तरीही राज्याच्या पुरातत्व विभाग आणि वस्तुसंग्रहालयाने किल्ल्याचा काही भाग संरक्षित केला आहे. हे वार्षिक फ्लेमिंगो महोत्सवाचे ठिकाण म्हणून काम करते. पुढील बातमी, व्हायब्रंट गाव कार्यक्रम. अलीकडेच केंद्रीय गृहमंत्र्यांनी अरुणाचल प्रदेशातील चीन सीमेवर व्हायब्रंट विलेज प्रोग्राम सुरू केला. व्हायब्रंट विलेज प्रोग्रामबद्दल 2022 ते 23 ते 2025 ते 26 या आर्थिक वर्षांमध्ये ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. हा कार्यक्रम देशाच्या उत्तरेकडील भूसीमेवरील 19 जिल्हे आणि 4 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 46 सीमा ब्लॉक अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि लडाख केंद्रशासित प्रदेशांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यासाठी निधी प्रदान करेल. या कार्यक्रमामुळे ओळखल्या गेलेल्या सीमावर्ती खेड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल आणि लोकांना त्यांच्या मूळ ठिकाणी राहण्यास प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे या गावांमधून होणारे स्थलांतर मागे पडेल आणि सीमेच्या सुरक्षिततेत भर पडेल. फोकस क्षेत्रे: रस्ते जोडणी, पिण्याचे पाणी, सौर आणि पवन ऊर्जेसह वीज, मोबाईल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा आणि कल्याण केंद्रे. ग्रामपंचायतींच्या मदतीने जिल्हा प्रशासनाकडून व्हायब्रंट विलेज कृती आराखडे तयार केले जातील आणि केंद्र व राज्याच्या योजनांची 100% संपृक्तता सुनिश्चित केली जाईल. सीमा क्षेत्र विकास कार्यक्रमात ओव्हरलॅप होणार नाही. पुढील बातमी, सांख्यिकीमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार. अलीकडेच भारतीय अमेरिकन गणितज्ञ CR राव यांना सांख्यिकीमधील आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला. सांख्यिकीतील आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल. सांख्यिकीतील आंतरराष्ट्रीय पारितोषिक 5 आघाडीच्या आंतरराष्ट्रीय सांख्यिकी संस्थांच्या सहकार्याने दर 2 वर्षांनी दिले जाते. सांख्यिकी क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीने किंवा संघाने केलेल्या प्रमुख कामगिरीला पुरस्कार दिला जातो. नोबेल पारितोषिक, एबेल पारितोषिक, फील्ड्स मेडल आणि ट्युरिंग अवॉर्ड यांच्या अनुषंगाने हा पुरस्कार तयार केला जातो आणि त्याला गणिताचे नोबेल म्हटले जाते. कोण आहेत CR राव? राव एक प्रख्यात भारतीय अमेरिकन गणितज्ञ आणि सांख्यिकी शास्त्रज्ञ. यांचा जन्म कर्नाटकातील हदगली येथील तेलुगू कुटुंबात झाला. ते सध्या पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर एमेरिटस आणि बफेलो येथील युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च प्रोफेसर आहेत. राव यांना पद्मभूषण 1968 आणि पद्मविभूषण 2001 सारखे अनेक सन्मान मिळाले आहेत.
कलकत्ता मॅथमॅटिकल सोसायटीच्या बुलेटिनमध्ये प्रकाशित झालेल्या 1945च्या त्यांच्या उल्लेखनीय पेपरमध्ये राव यांनी 3 मूलभूत निकालांचे प्रदर्शन केले, ज्याने आधुनिक सांख्यिकी क्षेत्राचा मार्ग मोकळा केला आणि आज विज्ञानात मोठ्या प्रमाणावर वापरलेली सांख्यिकी साधने प्रदान केली. पहिला, क्रेमर राव लोअर बाउंड म्हणून ओळखला जातो. दुसरा, राव ब्लॅकवेल म्हणून ओळखला जातो आणि तिसरा परिणाम अंतर्दृष्टी प्रदान करतो, ज्याने नवीन आंतरविद्याशाखीय क्षेत्राची सुरुवात केली, जी माहिती भूमिती म्हणून विकसित झाली आहे. एकत्रितपणे हे परिणाम शास्त्रज्ञांना अधिक कार्यक्षमतेने डेटामधून माहिती काढण्यात मदत करतात. त्याच्या सिद्धांतांचा उपयोग सिग्नल प्रोसेसिंग, स्पेक्ट्रोस्कोपी, रडार सिस्टीम, मल्टिपल इमेज रेडिओग्राफी, रिस्क ॲनालिसिस आणि क्वांटम फिजिक्स यांसारख्या विविध क्षेत्रात क्रॅमर राव लोअर बाउंडला खूप महत्त्व आहे. राव ब्लॅकवेल प्रक्रिया स्टिरिओलॉजी, पार्टिकल फिल्टरिंग आणि कॉम्प्युटेशनल इकॉनोमेट्रिक्सवर लागू केली गेली आहे. माहितीची भूमिती अलीकडे लार्ज हॅड्रॉन कोलायडरवर हिग्स बोसॉन मोजमाप समजून घेण्यास आणि ऑप्टिमायझेशनला मदत करण्यासाठी वापरली गेली आहे. रडार आणि अँटेनावरील अलीकडील संशोधनातही याने अनुप्रयोग शोधले आहेत आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, सिग्नल प्रोसेसिंग, आकार वर्गीकरण आणि प्रतिमा पृथक्करणमधील प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पुढील बातमी, नागार्जुनसागर श्रीशम व्याघ्र प्रकल्प. केंद्राने केलेल्या व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यमापनाच्या मी 5व्या चक्रानुसार नागार्जुनसागर श्रीशम व्याघ्र प्रकल्पाचे मी रेटिंग चांगले वरून व्हेरी गुड असे सुधारते. नागार्जुनसागर श्रीशम व्याघ्र प्रकल्पाबद्दल स्थान हे आंध्र प्रदेशातील नल्लमला डोंगर रांगांमध्ये पूर्व घाटाचे शाखा स्थित आहे आणि गुंटूर, प्रकाशम आणि कुर्नूल या अविभाजित जिल्ह्यांमध्ये पसरले आहे. 1983 मध्ये याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. 5937 चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेला हा देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. किमी कृष्णा नदी या रिझर्व्हचे खोरे केपते. वनस्पती जंगले मुख्यतः दक्षिणेकडील उष्णकटिबंधीय कोरडी मिश्र पानझडी जंगले आहेत. या भागात विविध प्रकारचे गवत, बांबू इत्यादी आणि औषधी वनस्पती देखील वाढतात. जीवसृष्टी प्रमुख जीवजंतूंचा समावेश आहे. वाघ, बिबट्या, लांडगा, जंगली कुत्रा आणि कोवळे आणि इतरांमध्ये सांबर, चितळ, चौसिंगा, चिंकारा, उंदीर, हरिण इत्यादींचा समावेश आहे. राज्यात 75 पैकी 73 मोठ्या मांजरींची उपस्थिती नोंदवली गेली आहे. मी रेटिंग म्हणजे काय? वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मते मीची व्याख्या संरक्षित क्षेत्रे किती चांगल्या प्रकारे व्यवस्थापित केली जात आहेत याचे मूल्यांकन म्हणून केली जाते. मुख्यतः ते त्यांच्या मूल्यांचे रक्षण करत आहेत आणि मान्य केलेली उद्दिष्टे आणि उद्दिष्टे साध्य करत आहेत. 4 श्रेणींमध्ये रेटिंग नियुक्त केले आहे: खूप चांगले, चांगले, योग्य, खराब. भारताच्या संरक्षित क्षेत्रांचे मूल्यांकन करण्यासाठीचे निकष किंवा निर्देशक IUCNच्या मीच्या संरक्षित क्षेत्र फ्रेमवर्कवरून स्वीकारले गेले आहेत. सरकार 2006 मध्ये स्थापन झाल्यापासून देशभरातील व्याघ्र प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यासाठी मीचा वापर करत आहे. सध्या अधिसूचित केलेल्या 53 व्याघ्र प्रकल्पांपैकी या 5व्या चक्रात एकूण 73,765 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या केवळ 51 व्याघ्र प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. केरळमधील पेरियार व्याघ्र प्रकल्पाला या चक्रात अव्वल क्रमांक मिळाला आहे. पुढील बातमी, UN डेमोक्रेसी फंड UNDAF ओपन सोसायटी फाउंडेशनशी जोडलेल्या जगभरातील किमान 68 प्रकल्पांना निधी देणारा भारत UN डेमोक्रेसी फंडासाठी चौथा सर्वोच्च देणगीदार आहे. UN डेमोक्रेसी फंडबद्दल हे 2005 मध्ये UNचे माजी सरचिटणीस कोफी अन्नान यांनी जगभरातील लोकशाहीकरणाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी संयुक्त राष्ट्र जनरल ट्रस्ट फंड म्हणून तयार केले होते. याचा उपयोग नागरी समाजाला सशक्त करण्यासाठी, मानवी हक्कांना चालना देण्यासाठी आणि लोकशाही प्रक्रियेतील सर्व गटांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी केला जातो. भारत हा UNDAFचा संस्थापक सदस्य आहे. निधी हे पूर्णपणे सरकारच्या ऐच्छिक योगदानावर चालते सल्लागार मंडळ हे महासचिवांनी स्थापन केले आहे आणि त्यात समाविष्ट आहे आन सदस्य राष्ट्रे ज्यांनी मागील 3 वर्षांमध्ये निधीमध्ये सर्वात जास्त एकत्रित आर्थिक योगदान दिले आहे. आंतरराष्ट्रीय नागरी समाज संस्था, वैयक्तिक क्षमतेने सेवा करणाऱ्या व्यक्ती. पुढील बातमी, युरेनियम 241. अलीकडे जपानमधील भौतिकशास्त्रज्ञांनी जड घटकांच्या अणूंचा अभ्यास करताना युरेनियम 241 चा पूर्वीचा अज्ञात समस्थानिक शोधला. युरेनियम 241 बद्दल त्याची अणुक्रमांक 92 आणि वस्तुमान संख्या 241 आहे. संशोधकांनी असेही मोजले की युरेनियम 241 चे अर्धे आयुष्य फक्त 40 मिनिटे आहे. युरेनियम 241 कसे सापडले? संशोधकांनी केईके आयसोटोप सेपरेशन सिस्टीम येथे युरेनियम 238 न्यूक्लीला प्लुटोनियम 198 न्यूक्लीमध्ये गती दिली.
मल्टीन्यूक्लिओन हस्तांतरण नावाच्या प्रक्रियेत दोन समस्थानिक प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची देवाणघेवाण करतात. परिणामी आण्विक तुकड्यांमध्ये वेगवेगळे समस्थानिक होते. युरेनियमबद्दल मुख्य तथ्य हे 1789 मध्ये मार्टिन क्लाप्रोथ या जर्मन रसायनशास्त्रज्ञाने शोधले होते. नियतकालिक सारणीतील हा एक चांदीचा पांढरा धातूचा रासायनिक घटक आहे, ज्याचा अणुक्रमांक 92 आहे. नैसर्गिकरित्या घडणाऱ्या सर्व घटकांपेक्षा त्याचे अणुवजन सर्वाधिक आहे. हे नैसर्गिकरित्या माती, खडक आणि पाण्यात कमी प्रमाणात आढळते आणि युरेनिनाइट सारख्या युरेनियम असणाऱ्या खनिजांपासून व्यावसायिकरित्या काढले जाते. खुल्या खड्ड्यांतून किंवा भूमिगत उत्खननातून युरेनियम धातूचे उत्खनन करता येते. धातूपासून मौल्यवान युरेनियम वेगळे करण्यासाठी अयस्क नंतर चिरडून त्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते. जमिनीतील धातूच्या साठ्यातून इन सिटू लीचिंग युरेनियम थेट विरघळले जाऊ शकते आणि पृष्ठभागावर पंप केले जाऊ शकते. पुढील बातमी. रमन स्पेक्ट्रोस्कोपी. अलीकडेच केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या DST स्वायत्त संस्थेच्या सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस सेन्सच्या शास्त्रज्ञांनी भारतातील एक कार्यक्षम SERS सबस्ट्रेट डिझाईन केले आहे. बातमीत का शास्त्रज्ञांनी एक नवीन कमी किमतीचा सबस्ट्रेट विकसित केला आहे जो पृष्ठभाग वर्धित रमन स्पेक्ट्रोस्कोपी SERS ची संवेदनशीलता वाढवू शकतो. रेणू शोधण्यासाठी एक महत्त्वपूर्ण विश्लेषणात्मक आणि संवेदन साधन. औद्योगिक प्रदूषकांचा जलद शोध घेण्यासाठी सबस्ट्रेट मोलिब्डेनम ट्रायऑक्साईडच्या अद्वितीय समुद्री अर्चिन मॉर्फोलॉजीवर आधारित आहे. रामन स्पेक्ट्रोस्कोपीबद्दल मुख्य तथ्ये. 1928 मध्ये CV रामन यांनी रेणूंच्या कंपन, रोटेशनल आणि कमी फ्रिक्वेन्सी मोड्सचा अभ्यास करण्यासाठी याचा शोध लावला. तत्व. रमन स्पेक्ट्रोस्कोपीमागील तत्व हे आहे की एकरंगी किरणोत्सर्ग नमुन्यातून अशा प्रकारे पार केले जाते की रेडिएशन परावर्तित, शोषले किंवा विखुरले जाऊ शकते. विखुरलेल्या फोटॉनची घटना फोटॉनपेक्षा वेगळी वारंवारता असते कारण कंपन आणि घूर्णन गुणधर्म भिन्न असतात. रमन स्पेक्ट्रोस्कोपीचे प्रकार आहेत. रेझोनान्स रमन स्पेक्ट्रोस्कोपी RRS, पृष्ठभाग वर्धित रमन स्पेक्ट्रोस्कोपी SERS, मायक्रो रामन स्पेक्ट्रोस्कोपी नॉन लिनियर रमन स्पेक्ट्रोस्कोपिक तंत्र. सबस्ट्रेट म्हणजे काय? सबस्ट्रेट ही पृष्ठभाग असू शकते ज्यावर जीव, उदा. वनस्पती, बुरशी किंवा प्राणी राहतात किंवा ज्या पदार्थावर एन्झाइम कार्य करू शकते. पुढील बातमी. राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक अहवाल 2021-22. अलीकडेच केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री यांनी नवी दिल्ली येथे राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक SEI 2021-22 चा अहवाल प्रसिद्ध केला. राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक अहवालाविषयी हे ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी BE ने अलायन्स फॉर एन एनर्जी एफिशियंट इकॉनॉमी AEE च्या सहकार्याने विकसित केले आहे. SEI 2021-22 मध्ये राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी संरेखित 50 निर्देशकांची अद्ययावत फ्रेमवर्क आहे. राज्यस्तरीय ऊर्जा कार्यक्षमता उपक्रमांचे परिणाम आणि परिणामांचा मागोवा घेण्यासाठी यावर्षी कार्यक्रम विशिष्ट निर्देशकांचा समावेश करण्यात आला आहे. अहवालातील प्रमुख ठळक मुद्दे. 5 राज्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, राजस्थान आणि तेलंगणा फ्रंटरनर श्रेणीमध्ये आहेत. पेक्षा जास्त 60 गुण. 4 राज्ये आसाम, हरियाणा, महाराष्ट्र आणि पंजाब अचीवर श्रेणीमध्ये आहेत. 50 ते 60 गुण. पुढे कर्नाटक, आंध्र प्रदेश, आसाम आणि चंदीगड ही राज्ये आपापल्या राज्य गटांमध्ये अव्वल कामगिरी करणारी राज्ये आहेत. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशने गेल्या निर्देशांकानंतर सर्वाधिक सुधारणा दर्शविली. ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी बद्दलचे महत्त्वाचे मुद्दे. त्याची स्थापना 1 मार्च 2002 रोजी ऊर्जा संरक्षण कायदा 2001 च्या तरतुदींनुसार करण्यात आली. उद्दिष्ट. भारतीय अर्थव्यवस्थेची ऊर्जा तीव्रता कमी करणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. हे नियुक्त ग्राहक, नियुक्त एजन्सी आणि इतर संस्थांशी समन्वय साधते आणि ऊर्जा संवर्धन कायद्यांतर्गत त्यांना नेमून दिलेली कार्ये पार पाडण्यासाठी विद्यमान संसाधने आणि पायाभूत सुविधांना ओळखते आणि त्यांचा वापर करते. पुढील बातमी. सुहिलवा वन्यजीव अभयारण्य. देशातील व्याघ्रगणनेबाबत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात असे म्हटले आहे की सुहिलवा वन्यजीव अभयारण्य हे एक नवीन क्षेत्र आहे जेथे वाघांचे फोटोग्राफिक पुरावे प्रथमच नोंदवले गेले आहेत. सुहिलवा वन्यजीव अभयारण्याबद्दल. हे उत्तर प्रदेश राज्यात आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या भाबर तराई इकोसिस्टम क्षेत्रातील हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. सोहिलवा वन्यजीव विभाग भारत नेपाळ आंतरराष्ट्रीय सीमेवर स्थित आहे. वनस्पती साल, आसना, खैर, सागवान इत्यादी मुख्य वृक्ष प्रजाती आहेत. अभयारण्य परिसर औषधी वनस्पतींनी समृद्ध आहे. पांढरी मुसुली, काळी मुसुली, पायपर लॉंगम आणि अधाटोडा व्हासिका इत्यादी औषधी वनस्पतींच्या काही प्रजाती येथे आढळतात.
प्राणी येथे विविध प्रकारचे सस्तन प्राणी आढळतात. बिबट्या, अस्वल, लांडगा, हायना, जॅकल, रानडुक्कर, सांभार, ठिपकेदार हरिणी. भाबर प्रदेश म्हणजे काय? भाबर प्रदेश हा भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशात स्थित जमिनीचा एक अरुंद पट्टा आहे. डोंगरातून उगम पावणाऱ्या नद्या खाली वाहत असल्याने या प्रदेशात खडे टाकतात. हे शिवालिकांच्या उताराला समांतर चालते आणि त्याची रुंदी सुमारे 8 ते 16 किलोमीटर आहे. तराई प्रदेश म्हणजे काय? हे भाबर प्रदेशाच्या दक्षिणेला आहे, जेथे नाले आणि नद्या पुन्हा उगवतात आणि एक ओला, दलदलीचा आणि दलदलीचा प्रदेश तयार करतात, ज्याला तराई म्हणतात. धन्यवाद. तर लवकरात लवकर तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेग्युलरली आमचे व्हिडिओ पहा, त्यामुळे तुम्ही चालू घडामोडीच्या बाबतीत नेहमीच अपडेट असाल. धन्यवाद.